सर्व कार्यकर्त्यांना राम राम. तर आजचा आपला 38वा दिवस. आज लय काम आहे आपल्या मागं. आम्हाला काही फरक पडत नाही. आमचं ते किंवा दिसत नाही पण किंवा लय आता गरम आहे. जाऊ दे आम्ही आवडीतो माणसं. आता तयारच आहे माझ्या पाहतो. बाबा बाबा चालन मी आलो बा बकऱ्या घेऊन चाराला. अरे थांब ना बा. तो आमचं निवन ॲडिट म्हणलो तुम्हाला 15 दिवस झालेला पाका आता चाराला एवढाला बकऱ्यासोबत जाय भाऊ मारुडे. त्याच्या पुढे ती एक दुसरी. जाऊ दे खाली उतर का मी पुढे इथं वर बसेल बा तळ्याच पावलं ते चालायला बकऱ्या. चालन पात्रा लाईक करा सबस्क्राईब करा. चाललो बा आता कवळी घेऊन बकऱ्याला यायला गण चालून आणलं पण त्याला आता नेण्याची दुसरा पर्याय नाही आपल्याकडं. आणि यायला चालून आणलं तरी बी आता बघा वैरण तुटून पडलं तुटून. विशेष नाही. अरे कोंबडी आली कुठून बाहेर. ते बाई बाहेर कुठून येते रे जिथून हे इथून येते काय इधर काढ जाऊ दे. कुठून यासारखं हे येतं तेच म्हणलं. हे पडदा बरोबर लागेल नसलं का त्याच्यातून निघून येते. जाऊ दे एक आली एकूण काही होत नाही. तर मी का आता सगळं बकऱ्याचं आवरून आता आहे का घासाला पाणी भरून राहिलो. हां अरे बापरे बाप पड घासाला पाणी भरून राहिलो. घास आता तुम्ही म्हणत असं घासाला असं कसं पाणी भरून राहिलं. घरीच होता डायरेक्ट चालू. बाबा तुम्हाला दाखवतो बाबा डायरेक्ट ऑटोमॅटिक सिस्टम. म्हणजे ताणच नाही बेर द्या रे नाही कारण रे फक्त थोडं बासा लागत म्हणजे तवर जवळ भरत नाही तवर. आता काय मस्त हिरगार ऊन मोकार पडेल. सावली पाणी सावली जम बस नाही अरे नाही दुसरं काय. बाप यानं घेतले आता तुम्ही कोंबड्यासाठी. तर चालून पहा मी आता आहे का म्हणजे कुत्र्याला पोळ्या गिळ्या टाकल्या. हे जाऊ द्या कुत्र्याला पोळ्या गिळ्या टाकल्या. आता मी चाललो पहा गवत आणायला बकऱ्यासाठी घेऊ द्यायला वैरम पाणी. तर त्याच्यानंतर पाहू शोधगीट काय बाबा ते काय मांजरे लावून एक दिसली. जाऊ दे. तर हे पहा आता एवढं गवत तोड म्हणजे गवत सॉरी शौरी तोडली आपण ही पा ही. आता मी इथं बसलो बा आता दम लागला. जाऊ दे पुढलं पाहून घेऊ आता काय काय नाही. एवढं लाईक सबस्क्राईब आणि कमेंट अजून 2-4 ज्या गोष्टी ते करून घ्या. पुढं पाहून घ्या आपण. बस झालं लय मोठं झालं. चाललं घेऊन आता बापरे ते एक वजं टाकून आलो. आता हे दुसरं वजं घेऊन चाललो मी आता. अरे बापरे पाणी भरलंय ते पाण्यामुळे आता कुठं पाय चालली मोकार. अंधार जीव राहिला कसं काय काय वैरण टाकून ते सगळ्याला. तर बघा आता भाप केस लई बाहेर झाली. तर मी चाललो आता बा दाढी करायला. ती दाढी वाढली चालून
हे बघा दाढी तर करून आलो आता फोनवर बोल तर दाढी गिडी करून आलो आता मी चालू बा व्हॉलीबॉल खेळायला थोड्या वेळ जाऊ पाठीचे पावसाचा अंदाज आला तर आई नाही तर जाऊन द्या चालू सर्व्हिस आमच्या पॉइंटच्या चालन तर आता मोकर हवा किंवा चालू आहे व्हॉलीबॉल खेळत होतो पण खेळता खेळता एका वातावरण बदललं तर मग मी काय केलं समजा ते आपला जे भूस होता त्याच्यावर तप्पड गिप्पड टाकलं बकऱ्या कोंडून टाकल्या ते कारुडी साफराचा बी थोडं नीट केलं तर सांगता येत नाही पाऊस तर येणारच आहे थेंब पड राहील थोडे थोडे तर चालन आजचा ब्लॉग इथेच संपला जय हिंद जय महाराष्ट्र भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा चला